अलकाताई वास्त मस्त त्याला चिवड्याचा. तुम्ही ना कढीपत्ता टाकला वाटते, कढीपत्त्याचा मस्त वास राहिला. हो कढीपत्ता घी टाकून मस्त तडका दिला. पाहूनच वाटू राहिला की मस्त बनला असं. प्रतिभाताई, ओ प्रतिभाताई, कुठं लपल्या आता? या ना समोर, समोर या ना. हिंमत आहे तर. चुकल्या खेळायच्या वेळेस कसं तुम्हाला गोड लागतात चुकल्या? आता काऊन लपुरायला इकडे तिकडे? आता स्वतःची पोल खुल्ली तर कशा लपुरायला इकडे तिकडे? या ना समोर, हिंमत आहे तर. प्रतिभाताई, द्यायला का एवढीच हिंमत आहे का तुमच्यातनी? आता माय बाई हे पोरगी का अजून ती प्रतिभाताईला झुंडू राहिली का? कोण रोहिणी? हो माय बाई, हे सकाळचं भांडण अजून खतमच नाही झालं वाटते. या दोघा देराने जेठाण्याचं खतमच नाही झालं वाटते सकाळचं भांडण अजून. माय माय माय, दोघी सासूना ढूंढू राहिल्या. आता बाई बी ढूंढू राहिली प्रतिभाताईले, आणि आपली रोहिणी बी ढूंढू राहिली. आज तर प्रतिभाताईची काही खैर नाही बा, खैर नाही. किती वेळा म्हटलं त्या प्रतिभाताईले, चुगल्या नका करत जाऊ बापा, चुगल्या नका करत जाऊ, इकडली गोष्ट तिकडे नका सांगत जाऊ. पण ऐकते कुठं ते प्रतिभाताई? ऐकत नाही ना आपलं. जाऊ द्या, जे उराल ते बरं उरालं. त्या सबक तर शिकून जातील की आता चुगल्या लावणं चांगलं नाही आहे, चुगल्या नाही लावायला पाहिजे. पण प्रतिभाताई लपली कुठं? काय माहित बाप्पा. जाय हो माय बाई अनिता, ते पोरगं उठलं वाटते, जाय लवकर त्याच्याजवळ. आता माय बाई हो माय पोरगं उठलं. बाई यायच्या आवाजाच्यानं सुटलं असतं ना माय, यायच्या भांडणाच्या आवाजाच्यानंच माय पोरगं उठलं. जाऊ दे पाय, जाय त्याच्याजवळ, त्या पोराजवळ जाय. यायच्या आवाज ऐकू ऐकू भिंत पोरगा, जाय त्याच्याजवळ. हो ताई हो. किती मुश्किलनं झोपून दिलं तर बाई मी ना, याई ना आवाज करू करू घरात नाही उठून दिलं मा पोराले. जाय लवकर, ते पोरगं उठलं जाय. हो हो हो. प्रतिभाताई या ना समोर, होऊ द्या ना आम्ही सामने घमासान. माय माय माय, काय भांडणं करू राहिला बाई. रोहिणी सांगत काय घुसलं काय नाही माय बाई. किती बडबड करू राहिली बापा, किती बोलू राहिली, किती जोर जोराने आवाज करू राहिली. पाहू दे माय बाई काय झालं तर. याचं भांडणं अजून शांतच नाही झाले वाटते. प्रतिभाताई, ओ प्रतिभाताई, कुठं लपला आता? भेव लागू लागला का तुम्हाला माया? भेव लागू लागला का? चुकल्या करायच्या वेळेस घेऊन लागला तुम्हाला? माया चुकल्या मस्त करता आपल्या सासू सोबत. या ना आता समोर, या ना समोर करा चुकल्या. काय करायचं आहे तर तोंडावर बोला माणसानं, मागं नाही बोला. प्रतिभाताई, कुठं लपल्या काय माहित आता? आता कुठं लपल्या तर? आता तर तोंड नाही झालं. रोहिणी रोहिणी, शांत हो ना, थोडी शांत हो ना. कायले एवढं जोर जोरानं बोलू राहिली? कायले बोलू राहिली म्हणजे तुम्हाला नाही माहित का ताई? कोण बोलू राहिली तुम्ही एवढं जोर जोरानं? अरे बापा रोहिणी, माहित आहे मला, पण एवढं जोर जोरानं नको बोलू ना. आजूबाजूचे लोक ऐकतील तर काय म्हणतील? नवीन नवीन नवरी नाहीस बाई तू. आता तुझं लग्न झालं आणि एवढ्या जोरा जोरानं तू आवाज जाईल लोकायले, तर लोक काय म्हणतील? कशीच नाही म्हणे न्यायची. काय म्हणतील लोक? लोक ऐकतात ना ताई. एक गोष्ट सांगू का तुम्हाला? मग लोकांचं काही नाही करायला लागत बापा, काही नाही करायला लागत मला लोकांचं. लोक ऐकतील तर ऐकू द्या ना, लोकाईले ऐकू द्या ना. लोकाईले माहीत पडेल आपल्या घरात काय चालते, कसं आहे आपल्या घरातलं वातावरण, तर लोकाईले तर माहीत पडलं पाहिजे. ऐकू द्या, लोकायला ऐकायचं आहे तर लोकायला ऐकू द्या. लोकांचं कामच आहे ऐकणं. याच्या घरात काय चालू आहे, त्याच्या घरात काय चालू आहे, ऐकू द्या लोकाईले. लोकाईले माहीत पडलं पाहिजे याच्या घरातलं कसं वातावरण आहे, काय चालू आहे याच्या घरात तर. पण आज तर प्रतिभाताईची चांगली सटक काढूनच राहील मी, काढूनच राहील. त्याला वाटलं की अलकान अनिताच आहे काय, काहीच नाही म्हणत का. पण यायला माहीत नाही रोहिणी मी रोहिणी. मी नाही ऐकत कोणाचं. मी गलत कोणाचं करतही नाही आणि गलत कोणाचं सहज बी नाही. पहिले मी कोणाला काही म्हणत नाही आणि मला कोणी बोललं तर मी त्याला सोडत नाही. असाच स्वभाव आहे माया. मागं नाही बोलत मी, तोंडावर टचकन बोलतो. मागं बोलणं नाही येत मला. जो जसा माझ्या संग व्यवहार करीन त्याला व्यवहार बी तसाच भेटेन, असा स्वभाव आहे माया. कोणासंग गलत करतही नाही, मी गलत सहज बी नाही. पहिले तर मी स्वतःहून कोणाला काही म्हणत नाही. मला नाही आदत कोणाला काही मनाची बोलायची. आणि मला कोणी बोललं तर मी त्याला सोडत नाही रे बा. सोडत नाही मी. अरे हो बरोबर आहे तुझं, पण चांगलं वाटते का असं? वाटू द्या ना, काही वाटू द्या, वाटू द्या लोकांना काय वाटते तर. पण प्रतिभाताईची सटक काढी नस मी. रोहिणी थोडी शांत हो ना बाई, शांत हो ना. तुझ्या आवाज बाहेरच्या गेटपर्यंत येऊ राहिला ना, आपल्या गेटपर्यंत आवाज उराला ना तुया. आता चिकू रडत होता तर त्याला मी शांत करायला बाहेर घेऊन गेली गेटजवळ, तर पालक तिथपर्यंत तुझ्या आवाज उराला. शेजारी पाजारी मला विचारू राहिले. ते शेजारची काकू नाही का आपली, ते काकूही मला विचारत होती. म्हणे काय झालं म्हणे तुमच्या लाईना सुनीले, काऊन एवढा भांडण करू राहिले म्हणे, काऊन एवढा आवाज उराला म्हणे तिचा. आता काय सांगू मी ताईले? आजूबाजूचे लोक जमा झालेले आहे बाहेर, पुरे आपल्या घरातले तमाशा ऐकू राहिले बा. केवढा आवाज करू राहिली रोहिणी, बाहेर आवाज ऐकू राहिला ना. ऐकू नाही राहिली हो माही, ऐकू नाही राहिली. नाही ऐकणार नाही मी, जोपर्यंत मला प्रतिभाताई भेटणार नाही अशीच मी जोर जोराने आवाज देईन ताईले. अनिता ताई, प्रतिभाताई, चला बरं ढूंढू लागा मला, ढूंढू लागा ताईले. अनिता ताई तुम्ही राहू द्या, तुमचं पोरगा आहे तुमच्याजवळ. अलकाताई तुम्ही चला, ढूंढू लागा मला, ढूंढू लागा त्या प्रतिभाताईले. किती मॅड करायचे धंदे लावले ना पोरीनं बरं. किती मॅड करू राहिली. मॅडगेट झाली का तू? कायले नांदी लागू राहील त्या प्रतिभाच्या आईच्या? राहू दे ना. हो मॅटच झाली मी, मॅटच झाली. अलकाताई ऐकणार नाही रोहिणी, ऐकणार नाही. प्रतिभाताईले ढूंढू लागा, माहीत नाही कुठं लपल्या तर त्या. जोपर्यंत रोहिणी प्रतिभाताईले बोलणार नाही ना, त्याची सटक नाही काढणार, त्याच्या संग भांडण नाही करणार, तोपर्यंत हे शांत काही होणार नाही. ढूंढू लागा बापा, ढूंढू लागा. आणि एक बारीचा हा किस्सा खतम करून टाका. जाल का ताई, ढूंढू लागा प्रतिभाताईले. हो माय बाई, हे बी ऐकून नाही राहिली शाई. ठीक आहे चाल मी ढूंढू लागतो तिले. तू तिकडे ढूंढ, मी इकडे ढूंढतो. बरं ठीक आहे. गेल्या दोघी, एकीकडल्या दिशेला गेली, एकीकडल्या दिशेला गेली. मी पुढे जाऊ आणि जाऊ दे, मी जातो बाहेर. घुमू किती दम आला रे बापा मला. इकडून तिकडे पाऊस राहिली नाही मी. इथं थोडा दम घेऊन घेतो, इथं कोण नाही आहे. थोडा वेळ बसतो बापा, लेटतो सोफ्यावर. प्रतिभा, प्रतिभा
कुठं आहे ना, कुठं लपली तू? प्रतिभा आता नाही बाई बुडी इकडे बी येते वाटते. काही खर नाही बापा माई, काही खर नाही आता. तर तिकडे रोहिणी ढूंढू राहिली, इकडे माझी सासू ढूंढू राहिली. मधात नाही तर फसली मी बापा, फसली. इथून ती पाया लागेल 5 मिनिट बसायला नाही मिळू. इकडून तिकडे तिकडून इकडे पाऊस राहिली मी पाऊस राहिली. प्रतिभा नाही इथून ती पाया लागेल, आता पाया लागेल लवकर. चल माय बाई आली आता मारून मध्ये मी. आता आराम करतो थोडासा. लय थकली रे बापा, लय थकली. प्रतिभाताई त्याच्या रूम मध्ये असेल. चला ताई त्याच्या रूम मध्ये पाहू. चल माय बाई चल. मला वाटतं प्रतिभाताईच्या रूम मध्येच असेल प्रतिभाताई लपलेली. चल आता माय बाई हॉलमध्ये गेली तर तिथं आथे आली. मारूम मध्ये आली तर रोहिणी राहिली. जाऊ तर कुठं जाऊ मी, कुठं जाऊ, कुठं माय तोंड लपू मी. काही चुकल्या करणं पुरल्या नाही बाई मला, काही पुरल्या नाही चुकल्या करायला. चल माय बाई आता इथून मी पाया लागेल. अरे बापा रे आली आता ह्या रूम मध्ये. आता इथं आराम करतो, बसतो थोडा वेळ. आता माय बाई मला बी काय पुऱ्या घरात नाही हाच रूम भेटला होता याले. आता रोहिणीचा रूम आहे, या रूम मध्येच यायचं होतं मला. इथे नाही थांबू शकत. आता रोहिणीचाच रूम आहे, इथं तर कधी येऊ शकते ते. आता डबल मला कोणता दुसरा रूम ढूंढा लागन, दुसऱ्या इकडे पाया लागन. काय रे बापा काय मागं टेन्शन लावून घेतलं मी ना, कुठूनच चुकल्या केल्या मी ना. हा रे 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 ते बा लय थकली रे. आता मी चालू नाही शकत बापा, मी चालू नाही शकत. आता पाय बी दुखू राहिले. नाही या रूम मध्ये तर बिलकुल नाही थांबू शकत मी. रिस्क आहे या रूम मध्ये थांबणं. कधी बी रोहिणी या रूम मध्ये तर मा पायावर स्वतःच मी कुल्हाडी मारून घेतली रे बापा. हट चल आता इथून बी जा लागन. कुठं लपली आणि कुठं नाही प्रतिभा दिसून नाही राहिली. किती ढूंढू राहिली मी तिला, किती ढूंढू राहिली. या वयात तिच्या मागं पाया लागू राहिला मला. हा किती थकली मी तिच्या मागं घुमू तिला ढूंढू. चुकल्या करायच्या वेळेस नाही का तिला भेव. आता मोठा भेव लागू राहिला. आता तोंडावर पडली ते तोंडावर पडली आणि आता सैगी करायला येऊ नाही राहिली. इकडे तिकडे पाहू राहिली. काही हो तिला तर ढूंढून तर राहीनच नाही. काही हो ना कुठं आहे काय माहिती, आता दिसून नाही राहिली. चला बापा इथं कोणी नाही, आता कोणी नाही इथं. हे जागा माझ्यासाठी सेफ दिसू राहिली मला. इथं आता ना आते आहे, ना रोहिणी आहे, ना अलका आहे, ना अनिता आहे, कोणीच नाही आहे. हां हे जागा बरोबर आहे. इथं बसून थोडासा आराम करतो माय, पाणी पितो. लय थकली बापा. फिरू इकून लपू राहिली तिकून लपू राहिली. कोणी इकून येऊ राहिलं, कोण तिकून येऊ राहिलं. हां निरा माझी वाचे हेले करू राहिले लोक. आली आता आली. बाया उठ पहाड के नीचे. पाय ना कशी लपू राहिली, बडबड करू राहिली. मला माहीतच नाही मी था म्हणून. प्रतिभा प्रतिभा. अरे बापा रे आता आत्याचा आवाज आहे. पकडलं काही मला येईन, पकडलं साखरी. आत्या तुम्ही? हो मी. काऊन असं तोंड करू राहिली जसं काही भूत पाहिला? नाही आत्या मी खाली लपू इकडे तिकडे. मी काय भिऊ तुम्हाला? मी ना काही केलं नाही तर मी काय भिऊ बापा. हां मी ना का तुमच्या घरी चोरी केली, डाका टाकला, तुम्हाला भिऊ मी? तू चोर नाही तर काय इकडे तिकडे लपू राहिली? हां काही केलं नाही ना तू ना, काही केलं नाही ना? नाही मी ना काय केलं बापा? मी ना काही नाही केलं मी ना. हां बोला आत्या तुम्ही कासाठी ढूंढू राहिले होता मला? कासाठी ढूंढू राहिले होत्या? मला आवाज तर द्यायला पाहिजे होता. मी चाली असते तुमच्यासमोर. काऊन तुला माहीत नाही तुला कासाठी ढूंढू राहिले मी अवघ्या घरात? माहीत नाही तुला? नाही काय व सर्व माहीत असून सर्व काही करून म्हणतं की मला काही माहीत नाही. एकदम अंजान बनतच होता. लय हुशार आहेस तू. आता तुम्ही काय बोलू राहिले मला समजून नाही राहिलं. बिलकुल नाही समजून राहिलं. तुम्ही थोडंसं डीपमध्ये सांगसान का मला? सांगतो सर्व सांगतो तुला. तू काय बोलली होती मला? काय बोलली होती? हां काही नाही बोलली. काय बोलली मी? काऊन तू त्या तिघीच्या चुगल्या नव्हती करू राहिली माझ्यावर? करू नव्हती आली का चुगल्या? तूनच गलती केली आणि तू त्याची गलती सांगू राहिली. म्हणजे त्याच्या संग मला भांडणं करायला लावू राहिली. त्याच्या नजरमध्ये मला खराब करून देऊ राहिली. नाही तुला पहिले सांगितलं होतं मी ना, मला 4 सुना माझ्यासारख्या आहे. कोणी कमी नाही कोणी जास्त नाही. तू एकटीच लाडाची आहेस का? एकटीच लाडाची आहे तू? नाही आता तसं काही नाही म्हटलं. काही नाही म्हटलं मी असं. काय बोलता काय आता तुम्ही? कुठं जाऊन लपली काय माहिती प्रतिभाताई? दिसूच नाही राहिली. रोहिणी ते पा तिकडे कुकडे ते पा तिकडे. आत्यान प्रतिभाताई बोलू राहिल्या. आता माय बाई इकडे आहेत का प्रतिभाताई? पा ना कशा हसू बोलू राहिल्या आत्यासोबत. चला बरं लवकर चला. थांब ना काय बोलू राहिल्या ऐकून ऐकूनच. नाही आता ऐकासाठी काय राहिलं नाही. चला लवकर चला. ऐकत नाही पोरगी. चल माय बाई. अरे रोहिणी तू बी आली का? तुम्ही काय काम होतं का माझ्यासोबत? काय काम होतं माहित नाही का तुम्हाला? माहित नाही किती वेळची तुम्हाला ढूंढू राहिली मी. किती वेळची ढूंढू राहिली. तुम्ही इकडे तिकडे काय करू राहिल्या? एवढा जोर जोराने तुम्हाला आवाज देत होती मी. तुम्हाला आवाज ऐकूनच येऊ राहिले माझ्याकडे. बाहेरच्या लोकांना ऐकू येऊ राहिले ते तुम्हाला ऐकूनच येऊ राहिले. खरं ऐकून आले. काय काम होतं? वा रे वा बहुत हुशार आहे तुम्ही, बहुत हुशार आहे. अशा दाखवू राहिल्या जसं तुम्ही ना काहीच नाही केलं, तुम्हाला काहीच माहीत नाही आहे. काय केलं तुम्ही ना? आता सर्व मा तोंडाने सांगू मी का तुम्ही स्वतः सांगसान? काय बोलू राहिली काही समजून नाही राहिलं बेना मला. अरे हलका तू बी आली का? हे काय म्हणून राहिला दोघी? मला काही समजून नाही राहिलं. आत्या बी रोहिणी बी मला काही समजून नाही राहिलं काय म्हणून राहिलं. तर तू सांगशील का थोडं? ताई जास्त हुशार नका बनू तुम्ही. तुमची चोरी पकडल्या गेली. तुम्ही काय करू राहिला ना हे सरायला समजू राहिलं. आता तुम्ही सर्व माहीत असून आहे ना असं नका दाखवू की तुम्हाला काही माहीतच नाही म्हणून. आता जास्त काही इनोसंट बनून काही फायदा नाही आहे तुमचा. तुमची तुमचा असली चेहरा सराईच्या समोर आलेला आहे. म्हणजे काऊन तुम्ही आत्याजवळ जाऊ आमच्या चुगल्या नाही करत तुम्ही? चुगल्या नाही करत तिघीच्या?
आज आईनं हे बनवलं, काल ताईनं ते बनवलं, आज आईनं हे फेकलं, काल ताईनं ते फेकलं. हां, ह्या इथं गेल्या, ह्या तिथं गेल्या, याईनं हे आणलं, ताईनं ते आणलं, याईनं हे खाल्लं. तुम्ही आत्याला जाऊ जाऊ सांगत नाही? एकाच्या 2 चुगल्या सांगत नाही तुम्ही आत्याला? प्रतिभा फसली आहे तू चांगली. आता तू आरती बाजू घेशील ना तर तूच खोटी ठरशील. म्हणून तू दाखवू नको, ऐकून नको घेऊ. जर तू ऐकून घेशील नाहीच तर यायला वाटेल की ह्या खऱ्या बोलू राहिल्या, तूच खोटी आहेस. म्हणून हाती बाजू नको घेऊ. काय बोलू राहिल्या तुम्ही? हां, काय बोलू राहिल्या तिघीच्या तिघी? मी ना काय केलं मी ना? काही म्हणून नाही राहिली, काही बोलू नाही राहिल्या तर डोक्यावर चढू राहिल्या. हां, काय केलं मी ना? असं काय केलं? काय सबूत आहे तुमच्याजवळ की मी तुमच्या चुगल्या करतो? काय सबूत आहे सांगा ना. सबूत काय पाहिजे? माहीतच आहे सराईले, माहीतच आहे. अबा माझ्यासोबत अशी नको बोलू. हां, मोठी अमितापेक्षा. अरे मोठ्याची इज्जत मोठ्याच्या हातामध्ये असते. तुम्ही तुमच्या हाताने तुमची सारी इज्जत गमावली. मला तुम्ही अलकाताई आणि अनिताताई समजायची कोशिश नका करू. हां, मी ते अलकाताई आणि अनिताताई नाही आहे की तुमची हर एक गोष्ट ऐकून घेईन आणि तुमची हर एक गोष्ट अनदेखा करीन. मी हर एक गोष्ट तुमची ऐकीन आणि हर एक गोष्टीला जबाब देईन. माया तर नादी लागूच नका तुम्ही, बिलकुल नाही लागायचं माझ्या नादी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आपल्या कामाशी काम ठेवत जा. कामाशी काम. तुमचं काम तुम्ही करा, माय काम मला करू द्या. आपल्या कामाशी काम ठेवायचं. जास्त हुशारकी नाही दाखवायची माझ्यासोबत. मी जेवढी चांगली आहे मग तेवढी खराब बी आहे म्हटलं. जशा सांगत तशा मी. जो माझा चांगला राहीन मी त्या संग चांगली राहीन. आणि जो मला चिमटा घेईन ना तर मग नाही ऐकत भाऊ मी कोणाची. हां, मग नाही ऐकत मी कोणाची. मग समोर कोणी बी असो, मी नाही ऐकत. छोटा असो मोठा असो, मग मला काही घेणं देणं नाही आहे. पहिलेच मी कोणाच्या नादी लागत नाही. नादी लागलं ना कोणी तर मी तर सोडत नाही रे भाऊ, मी नाही सोडत. म्हणून म्हणतो माझ्या संग हिशोबशीरच बोलायचं बिलकुल. नाही तर तुम्ही म्हणसा नवीन नवीन आहेत, ऐकून घेईन आणि असं करीन आणि तसं करीन. मी त्यातली नाही आहे मी होत अलगा. आणि आपल्या कामाशी काम ठेवत जा. डबल तुम्हाला सांगू राहिली मी मा कामाशी काम ठेवत असतो. आणि तुम्ही बी तुमच्या कामाशी काम ठेवा. तुम्ही मोठे आहे माझ्यापेक्षा. मान्य करतो मी, पण तुमची इज्जत तुमच्या हातात आहे. तुम्ही मोठे आहे तर काही बोलसान का? काही बोलसान, काही म्हणसान का? आणि मी छोटी आहो तुम्ही ऐकून घेईन का? ऐकून घेईन. माहीत एकच म्हणणं आहे, मोठ्याची इज्जत मोठ्याच्या हातामध्ये आहे. मोठ्यानं लाईण्याच्या हातानं आपलीवाली फोत्री काही करून घेऊ नये. मोठ्यानं मोठ्याच्या पायानं राहिले पाहिजे. बरोबर आपण आपल्या हिशोबशीर राहिलं ना तर कोणी काही म्हणत नाही, कोणी काही बोलत नाही. फालतू जर तुम्ही जाणून चिमटे घेसाल ना तर मग तर मी बोलीन रे भाऊ, मग मी बोलीन. ह्या आत्याजवळ जाऊन फुसू चुगल्या करून काही फायदा नाही आहे ना, काही फायदा नाही आहे. तुम्हाला वाटते तुम्ही लय चांगलं काम करू राहिल्या, पण याच्यात तुमचंच नुकसान आहे याच्यात. आणि डबल सांगत आहो, तिसऱ्यांदा सांगत आहो तुम्हाला, आपल्या कामाशी काम ठेवा. माया नादी लागू नका. आता तुम्ही काऊन चुप काऊन नाही तुम्ही? हां, ते एवढी बोलू राहिली, तिला काही म्हणून नाही राहिल्या तुम्ही, काही बोलू नाही राहिल्या. काही म्हणून नाही राहिल्या तुम्ही तिला. मी मोठी आहोन तिच्यापेक्षा. किती बोलू राहिली ते मला, किती बोलू राहिली. तुम्ही एक शब्द बोलू राहिला का तिला? काय बोलू मी, काय बोलू? ते काही गलत नाही बोलू राहिली ना. जे मला डोळ्यानं दिसू राहिलं ते मी पाहू राहिली. माझ्या डोळ्यानं दिसू राहिलं ना तू काय करतं तर चुगल्या करत राहतं, भांडणं लावत राहतं. चांगलं आहे काय असं भांडणं लावणं? चांगली आहे काय आदत भांडणं लावायची? हिच्या जो काय सबूत आहे की मी नाही आईच्या चुगल्या केल्या? काय सबूत आहे? सबूत काय म्हणजे मी सांगू राहिली, मी सबूत आहो, मी सगळी करायला तयार आहो. हो, तू नाही तिघीच्या चुगल्या येऊन माझ्यावर केल्या सकाळी, केल्या का नाही केल्या? फ्रीजात निलय मोठा अनाज आहे ठेवलेला आणि ह्या लगे आता फेकून देऊ राहिल्या. आणि असंच बनवतात, रोज बनवतात एवढा अनाज आणि रोज फेकतात. हे तुम्ही सांगितलं नाही का मला? आज सकाळचीच गोष्ट आहे ना. काही टाइम बी नाही झाला या गोष्टीला, सकाळचीच गोष्ट आहे ना. मी सबूत आहे त्या गोष्टीसाठी. आणि तू याच्यानं ते अनाज बास पडलं. तुझी गलती आहे त्याच्यात नाही. आणि तू त्याची गलती मला सांगू राहिली होती. नाही फसली मी. आता बी निघून गेली. आता म्हणे काहीच कोणाला सांगितलं नाही म्हणे, तुम्हाला चुगल्या सांगू राहिली का असं का तसं. आणि आता निघून चालली. आणि आता तर सांगू राहिली की मी चुगल्या केल्या होत्या. फसली बाई मी, फसली, तोंडावर पडली आता तर. हां, चांगलीच फसली या बारीनं. रोहिणी, आत्या, प्रतिभाताई, तुमच्या तिघीचा आवाज बाहेरपर्यंत येऊ राहिला म्हटलं, गेटपर्यंत. आजूबाजूचे लोक मला विचारू राहिले तुमच्या घरी काय झालं म्हणून, काऊन एवढे राहिले भांडणाचे आवाज येऊ राहिले. आरामानं बोला ना, नाटू द्या ना भांडण, जाऊ द्या ना. प्रतिभाताई तुम्ही माफी मागून घ्या. आता अशी करीन नाही म्हणा बापा, मी काही चुगल्या करीन नाही, कोणाच्या सुधरली म्हणा असं म्हणून द्या बापा. जाऊ द्या, कुठं नादी लागता. तुमची चोरी पकडल्या गेली, आता खोटं बोलून काही फायदा नाही. सराईला माहिती तुम्ही चुगल्या केल्या. तुम्ही म्हणसान नाही म्हणसान, आत्या सांगीन नाही सांगीन तरी सराईला माहिती या घरात कोण चुगल्या करते आणि कोण नाही करत. जाऊ द्या, सोडून द्या आत्या, जाऊ द्या, आता बोलू नका. रोहिणी जाऊ दे, लय बोलली तू, आता माफ करून दे, जाऊ दे. आजूबाजूच लोक तमाशा ऐकतात बापा, लोकांना चांगलं वाटतात, लोकांच्या इच्छा तमाशा ऐकणं. बरं आत्या, रोहिणी सॉरी, मला माफ करून द्या. आता मी कोणाच चुगल्या नाही करी. मलाच माफी मागून काही चालणार नाही. अलका ताईले अनिता ताईले बी माफी मागा, त्याच्या बी चुगल्या करता तुम्ही, त्याही मोठा त्रास दिला तुम्ही ना. बरं बापा, अनिता, अलका आणि रोहिणी, आत्या चौघीले हात जोडून माफी मागतो बापा. मी दंडवत प्रणाम करतो तुम्हाला. मला माफ करून द्या मला. तुमची माफी गिफी नाही पाहिजे. मला असं नव्हतं वाटलं की तुम्ही मला माफी मागायला पाहिजे, पण तुम्ही सुधरून जा. अजून बी टाईम आहे. ही आदत चांगली नाही आहे चुगल्या लावायची आदत. तुमचं तुम्हालाच भारी जाईल. बरं माय, मी सुधरली, आजपासून सुधरली. माफ करून द्या. रोहिणी, अलका, अनिता जाओ तुम्ही आता अंदर. लोक खरंच लय तमाशा ऐकू राहिले. आवाज झाला सकाळपासून, आवाज चालू आपल्या घरातनी. लोकही परेशान झाले असेल आपल्याला. जा तुम्ही अंदर. आता तिनं म्हटलं ना, आता मी चुगल्या करीन नाही, माफी मागितली तिनं. झालं आता, आटू द्या आता इथं, हे जास्त काही वाढू नका. जा तुम्ही अंदर. कोणाला तमाशे करा वाटतात त्या? कोणाला तमाशे करायची आदत आहे? कोणाला वाटते का आपल्या घरी तमाशे झाले पाहिजे, लोकांना ऐकलं पाहिजे, भांडणं झाले पाहिजे? मला तसं वाटलं होतं बापा. माया जेठाण्यासोबत बहिणीसारखी राहीन मी. आम्ही चांगलं मिळून जुळून राहू. पण प्रतिभाताईच चुगल्या करते. कधी मिळून जुळून राहत नाही. जाऊ दे, ऐकलं तिनं आता. जाऊ दे, सोडून दे, माफ करून दे. आता सध्या रागत नाही तू, अलका घेऊन जाईल. बरं ठीक आहे आता. रोहिणी चल आपण, चल. जाय हो बाई अंदर, जाय.
चाल ना रोहिणी, तुला गोवा घुमायला नाही जायचं का? गोव्याला जायची पॅकिंग नाही करायची का तुला? चाल लवकर चाल, मी मदत करू लागतो तुझी सामान भरण्यात नाही. चाल. हो माय जाय बघ, जाय बॅग भरती आली. मला गोवा घुमायला जायचं आहे ना. हो. मग जाय हो जाय ना, जाय रोहिणी जाय. सुधारली मी आता, सुधारली आजपासून सुधारली. जाय तू जाय. आता काय राहिलं माय, माफी बी मागितली. तू म्हणशील तर पाया पडतो तू या. नाही, माझ्या पाया घ्या नका पडू तुम्ही. बरं जातो मग. जाय ना, माझ्या हात जोडून माफी मागू राहिली ते, पाया पडतो म्हणते तू या. आता जाऊ दे ना, माफ करून दे ना, जाय अंदर. बरं ठीक आहे, एवढ्या बारीनं तर सोडू राहिली तुम्हाला, माफ करू राहिली. पुढच्या बारीनं ऐकणार नाही मी. हो हो ठीक आहे ठीक आहे. चला अलकाताई, चला नीताताई. हो चल. काय आता रोहिणी का कशी बोलली मला, पाहिलं ना तुम्ही ना, ऐकलं ना तुमच्या कानानं का कशी बोलते ते. मोठ्याचं मोठ पण नाही, लहानाचं लहान पण नाही. आणि तुम्ही बी मलाच बोलू राहिल्या होत्या तुम्ही. मग ऐकून तर काही बोलू नव्हत्या राहिल्या, पुरं तिच्या ऐकून बोलू राहिल्या होत्या. डबल चालू राहिली का तू, डबल करू राहिली का चुकली? तुला अद्दल नाही घडली का? नाही सांगू राहिली मी तुम्हाला, तुमच्यासमोर एवढी बोलू राहिली तिथे आणि तुम्ही ना तिला काही म्हटलं का? काय म्हणू तिला मी, काय म्हणू? तुझी गलती होती ना, तू गलतीच होती ना, म्हणून तिला काय म्हणू शकतो मी? काही म्हणू नाही शकली मी तिला. जर तुझी गलती नसते तर बोलली असती मी तिला. जाय आता, थोडासा हातभार लावू लागता येईल कामात नाही, काही कामं नाही करत तू घरात नाही म्हणत राहतात त्या हमेशा. जाय काम गिमा करू लाग, थोडेसे कामधंदे कर चुगल्या केल्यापेक्षा. बरं ठीक आहे त्या. आता चांगली अद्दल घडली असेल बाई प्रतिभा सुधारली पाहिजे नाही बाई. आता चुगल्या करणं सोडल्या पाहिजे तिनं. नाही तर घरात मी चांगलेच भांडण होतील. ते काही अनिता हलका नाही आहे ऐकून घेणारी. नाही लाईनी सोडून चांगली अगाऊ आहे म्हटलं. ते डायरेक्ट तोंडावर बोलते, ऐकणारी नाही आहे ते. तिच्यापासून तर मलाही वाचून राहा लागेल. मी तिला काय बोलले तर मला तडक बोलायची वेळ तोंडावर. म्हटलं होतं मापोराले की मला काही पसंत नाही म्हटलं बा ते पोरगी. ते काही मला बरोबर नाही वाटू राहिली, चांगली तापड दिसू राहिली म्हटलं चेहऱ्यावर. पण मापोर काय काय ऐकते. करायचं आहे तिच्यासोबत लग्न करायचं आहे, तिच्यासोबत लग्न करी. पोर काय ऐकत नव्हता ना, घे म्हणा मग आता. जाऊ दे नाही बाई, आता जशी आहे तशी आहे, आता निघून तर घ्यास लागेल. चल नाही बाई, त्या प्रतिभाले आवाज देऊ देऊ ढुंडू घरात नाही. मी थकली नाही बाई, सकाळपासून या चौघीनं तमाशे लावलेले आहेत नाही बाई घरात नाही. आवाज होता पुऱ्या घरात. आता कधी घर शांत झालेलं आहे. चल नाही बाई, थोडासा आराम करतो.